जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे प्रबळगडला आणि तसंच कलावंती पण प्लॅन केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, आम्ही चौघजण निघालो आहोत. तर आम्हाला आता मिलिंदकडे जायचं आहे, तर आम्ही तिकडे निघालो आहे. जस्ट आम्ही मिलिंदच्या घरी पोचलो आहे. चाय पाणी झालेलं आहे आणि थोड्याच वेळाच आम्ही इथून निघणार आहोत. बघू शकता आपण आता कलावंतीच्या पायथ्याशी पोचलो आहे. ते तिथे तुम्ही बघू शकता की प्रबळगड आहे आणि कलावंती टोक दिसत आहे. तर आपण थोड्या वेळात निघूया. थोडी पाण्याची तयारी चालू आहे. हे पाणी डिस्ट्रीब्यूट कोणाकोणाच्या बॅगेमध्ये ठेवायचं. इथं पाणी आणणं गरजेचं आहे, कारण की आता जस्ट त्या महिन्यात मार्च होईल, मग गरमी वाढेल. तर त्यामुळे आपण सोबत पाणी आणा. त्याला विटी दांडू, तर विटी नाही भेटली त्याला, म्हणून प्लॅस्टिकच्या बॉटलवर खेळत आहे. तेवढंच कचरा दूर करण्याचं काम करत आहे. चला, आता आमची ट्रॅकिंगची सुरुवात चालू झालेली आहे. तर इथे पायथ्याशी पोचलेलं आहे. दिसत आहे कोणी नाही आहे इथे, पण आम्ही इथून चालू केलेलं आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. कलावंती दुर्ग हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असून पनवेलपासून 15 किलोमीटर अंतर असलेल्या ठाकरवाडी या गावात पोचावे लागते. कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी पोचण्यासाठी 3.5 किलोमीटर आपल्याला चालावे लागते. कलावंती दुर्ग 2250 फूट उंचीचे शिखर आहे. ठाकरवाडी गावापासून ते कलावंतीच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 3 ते 4 तास लागतात. मी रस्ता चुकलो, इथून शॉर्टकट होता, पण आम्ही ह्या रस्त्यानेच घेतला. चला बोललो आता जाऊया. थोडा मातीचा रस्ता संपल्यानंतर आता दगडाचा रस्ता चालू झालेला आहे. तो प्रबळगड आहे आणि कलावंती दुर्ग आहे. आणि ते मध्ये दिसत आहे ते कलावंती आणि हे प्रबळगडमधलं शुल्क आहे, एक दरी म्हणजे. एक किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला थोडा विसाव्यासाठी एक हॉटेल भेटले आहे. आम्ही तिथे थांबलो. इथे बघू शकता 2 प्रकारे वाटा जातात, एक जंगलतर्फे आणि दुसरी सरळ मार्गाने. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या पण वाटेने जाऊ शकता आणि या पण वाटेने जाऊ शकता. ही समोरची वाट निवडली आहे आणि या वाटेने आम्ही सरळ निघालो. सरळ चढण असल्या कारणाने थोडा चढायला त्रास होत आहे. इथे कोणत्याही प्रकारचं स्पीकर किंवा वाद्य वाजवण्यास मनाई आहे. पूर्णपणे चढणीचा रस्ता आहे. अर्धा तास झाला आम्ही चढतोय. मध्ये मध्ये शॉर्टकट होते, पण ते पण लय मोठे टेकाचे होते, त्रास होत होता. तर आम्ही सरळ रस्त्याने आलो. बघू शकता आम्ही सगळेजण बसले आहेत विसावाला. तुम्ही बघू शकता प्रत्येक विसाव्यासाठी असे शेड बांधलेले आहेत. तर तुम्ही इथे येऊन विसावा करू शकता. टेक सरळ असल्या कारणाने चढायला त्रास होतो, त्यामुळे जरा मध्ये मध्ये थांबून विश्राम करायचा. पुढे टेक
तुम्ही इथे बघू शकता की दगडामध्ये गणपती आणि हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे आणि इथे आम्ही पाया पडून पुढे निघालेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही इथे वाट चुकू शकता. ॲक्च्युली बघू शकता तिथे पण 2 कपल चालले आहेत. ते चुकीचे रस्ता आहे. इकडे पण एक वाट जाण्याचा रस्ता आहे, तो पण चुकीचा रस्ता आहे. तर जाण्याचा रस्ता हा आहे, तर तुम्ही सरळ रस्त्याने जावा, म्हणजे कुठलाही त्रास होणार नाही. चुकीच्या रस्त्याने जाऊ नका. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही प्रबळमाची गावापाशी पोचलेलो आहे. तर इथं तुम्हाला पूर्णपणे प्रबळगड दिसत असेल आणि हा आहे कलावंती दुर्ग. तर आपण जाऊया. गावातून चालत असताना एक गोष्ट लक्षात आली की इथे कोणत्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन नसल्याकारणाने इथल्या गावकऱ्यांना खाली डोंगर उतरून कामासाठी जावं लागतं. आपल्यासाठी तर हा 1 दिवसाचा प्रवास आहे, पण ह्यांच्यासाठी हा वर्षानुवर्षाचा प्रवास आहे. घरी कामावरून आल्यानंतर लगेच झोपण्याची तयारी करतो, पण इथल्या माणसांचं तसं नाही. त्यांना 3 तास डोंगर चढून मग घरची कामं करून नंतर आरामाला टाईम भेटतो. तर तुम्ही बघू शकता इथे 2 रस्ते आहेत. एक इकडे कलावंतीला जायला, दुसरा इकडे प्रबळगडला जायला. तर तुमच्यावर आहे, तुम्ही पहिला कोणता करताय. तर प्रबळगड जायचं असेल तर ह्या रस्त्याने जायचं आहे आणि कलावंती या साईडला. इथे एक छोटीशी पाटी पण लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे छोटीशी पाटी आहे ती. कलावंतीला जाण्यासाठी हा गावातून रस्ता आहे. तर असं तुम्ही गावातून जावा. तर असं घाबरून जाऊ नका की आपण गावातून चुकीच्या रस्त्याने चाललो आहे का, पण हाच खरा रस्ता आहे कलावंतीला जाय. तुम्ही इथे बघू शकता एक विश्रांतीची जागा आहे, पण तिथे आपल्या पक्ष्यांसाठी थोडंसं अन्न आणि पाण्यासाठी एक हे ठेवलेलं आहे. तर तुम्ही जात असाल तर तिथे पाणी ठेवत जा, जेणेकरून पक्ष्यांना पाणी भेटेल. अशी मध्ये थोडी थोडी विश्रांती घेत जा, ज्याने थकावा नाही जाणवणार. कारण की सरळ रस्ता असल्या कारणाने दम लागतोय. आणि पाण्याची बोटी कॅरी करा सोबत, पाणी भरपूर लागेल. तुम्ही असे बघू शकता असे पाटी लावलेले आहेत मध्ये मध्ये जाण्याचा मार्ग, म्हणजे तुम्ही कुठे चुकू नये यासाठी. तर थेट त्या रस्त्याने चालत जायचं, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट रस्ता भेटेल, तुम्ही कुठे हरवणार नाही. सरळ टेक असल्या कारणाने चढणं मुश्किल आहे. धाप लागत आहे सारखी सारखी आणि पाणी पिण्याची सारखी इच्छा होते. आणि आता एक गावकरी गेले बोल. आहे का आतमध्ये रूम आहे ना मोठी. इथे एक गुफा दिसत आहे, बघूया आपण काय आहे आतमध्ये. गुफेमध्ये पोचल्यानंतर आपण पाहू शकता की आपल्याला बसता येत नाही आहे, तर आपल्याला पायाने रेंगत रेंगत आतमध्ये जायला लागते. समोर बघितले असता जागा असे दिसत नाही की आतमध्ये रस्ता आहे, पण एक दुहेरी रस्ता असल्याकारणाने तो आतमध्ये अजून आहे आणि एक आतमध्ये गुफा आहे ती तुम्ही बघू शकता. इथे ही भरपूर मोठी गुफा आहे. माझ्यामध्ये 10-12 बस असतात आणि त्याच्यामध्ये एक वटवाघूळ पण आहे छोटासा, उडत आहे तिकडे तिकडे. जाऊगा तिथे बसलाय, दिसतोय का तो वाला. आणि आमची माणसं एक करून
हे आहे, त्याला येऊ दे. टायगर आलेला आहे, गोड आहे, थोडा जुना झालेला आहे, पण येत आहे कसा तरी. मागे उचल. छोटी आहे बुवा. आम्ही एवढी मोठी शोधते. ठीक आहे ना, एक एक वटबाबूळ आहे. एक वाटवा आहे, पण पाल कसली बघ ना, ती वेगळीच आहे. कुठे आहे? हे बघा, ही कुठल्या तरी प्रकारची पाल आहे, दुसरीच काहीतरी जात दिसत आहे, लय मोठी आहे. गुफा बघून झालेली आता आम्ही कलावंतीच्या पायथ्याशी पोचलो आहोत. बघू शकता, ही रस्सी आहे, या रस्सीच्या साहाय्याने आपल्याला हळूहळू वरती जायचंय. बॅगेतच ठेवावं लागतील. आपण जाऊया. एका हातात रस्सी ठेवा, जेणेकरून पडण्याचे चान्सेस कमी राहतील. थोडा रिस्की आहे, तुम्ही बघू शकता. इशी असेल थोर अशी खाली खोल अशी दरी आहे, त्यामुळे रस्सीला पकडूनच चाला. जेवढी सावधानी बघता येईल तेवढी सावधानी घ्या. अशी रस्सीची पण वाट आहे, पण साईडनी पण अशी वाट आहे, तुम्ही साईडनी पण सेफली जाऊ शकता, काही हे करायची गरज नाही. बघू शकता तुम्ही, ह्या सगळ्या दगड्यामध्ये कोरलेल्या कातर पायड्या आहेत आणि सरळ वरती चढण्यासाठी आहेत, सरळ अशा. तुम्ही चढू शकता आरामशीर. हात टिकून चालवायची गरज पडली, कारण की पायऱ्या गुडघ्यापेक्षा मोठ्या आहेत. हात टेकून असं चढायला लागतंय, गुडघ्यापेक्षा मोठ्या पायऱ्या आहेत, त्यामुळे अवघड नाहीत तशा, थोडे रिस्की आहेत. वरती येताना असा सरळ पायऱ्या आहेत, थोडं माझ्या गुडघ्याला लागले आहे, पण तरी पण काही नाही. गुडघ्या एवढे पायऱ्या असल्या कारणाने तुम्ही थोडे क्रॉस पद्धतीने चाला, जेणेकरून तुम्ही पायऱ्या परफेक्ट चढू शकता. सरळ चढायला गेल्यानंतर आपल्या गुडघ्याला लागण्याची जास्त शक्यता. हा गावातला मित्र आमचा एक सोबतीला होता, त्याची हाईट एवढीशी आहे, पण त्याने एवढ्या मोठ्या पायऱ्या चढत चढत आला वरती. समोर बघू शकता, हा प्रबळगड आहे, त्याचा एंड तिथपर्यंत आहे, तो दिसत आहे तुम्हाला, तो त्याचा लास्ट बुरुज आहे आणि हा पूर्णपणे प्रबळगड आहे. किती जवळ आहे असं वाटतं हातातच येईल, पण तसं काही नाही आहे, भरपूर उंच आहे. आपण नेक्स्ट आपला तोच प्लॅन आहे प्रबळगड. तर आपण जसा कलावंती उतरल्यानंतर आपण प्रबळगड करणार आहोत, त्याची पण व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवत आहे. आपण पायथ्याशी पोचलेलं आहे वरच्या, थोडंच आता राहिलेलं आहे आपल्याला. तिथं रस्सीसाठी एक माणूस उभा आहे, आपल्याला तो मदत करेल तिथे. तर अशा प्रकारे आम्ही वरती चढलो आहे. माझा थोडा हाताचा प्रॉब्लेम होता, तर मला मिलींनी थोडा सपोर्ट देऊन वरती घेतला. तर आपण वरती पोचलेलो आहे. तिथे बघू शकता महाराजांची मूर्ती आहे. तर आपण त्यांना पहिले वंदन करूया आणि नंतर आपण व्हिडिओ काढूया, ठीक आहे.
खाली पोचलेले आहेत, आम्हाला उतरायचे आहे. तुम्ही बघू शकता की उतरणं थोडं डेंजर आहे, पण रस्सी ठेवलेली आहे आणि पर चार्जेस 30 रुपये आहे चढण्यासाठी. तिथे एक माणूस आहे जो आपल्याला मदत करतो रस्सी चढवण्यासाठी. रस्सीवरनं खाली उतरल्यानंतर आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता की पायऱ्या कशा पद्धतीने उभ्या दिसत आहेत. सरळ उतरण्यासारख्या पायऱ्या असल्या कारणाने सरळ उतरता येते, पण पावसाळ्याच्या टायमाला याच पायऱ्या उतरताना पाय घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे सांभाळून उतरा सहसा आणि पावसाळ्यात ट्रॅक टाळा. अशा पद्धतीने आमचा कलावंती दुर्ग ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही खाली उतरून प्रबळगडकडे निघालेलो आहेत. त्याचा पुढचा व्हिडिओ दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सेंड करेन, तर नक्की तुम्ही बघा आणि त्याला लाईक करा आणि शेअर करा.